थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 7 ऑक्टोबरच्या भागात मामांनी वकिलांना आणलेलं असतं आणि कायद्याद्वारे तेजस मानसी या दोघांचंही लग्न आता रजिस्टर होणार असतं. त्याचवेळी मानसीने तेजसवरती पूर्ण विश्वास ठेवून तिथे सह्या केलेल्या असतात. तर निधी, संपदा आणि त्याचबरोबर कमलाकर मामा देखील आता खूप खुश असतात. त्याचनंतर वकील हे तेजसला सही करण्यासाठी सांगतात. तरी देखील तेजस पुन्हा एकदा मानसीला विचारतो की तुमचा निर्णय नक्की आहे ना, तुम्हाला माझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे का? तेव्हा मानसी तेजसवरती पूर्ण विश्वास ठेवते आणि स्वतः त्याच्या हातामध्ये पेन देते. तर तेजस लगोलग आता सह्या करतो आणि मानसी तेजस या दोघांचंही लग्न आता कायद्याद्वारे रजिस्टर झालेलं असतं. आभाला मात्र हे काहीच आवडलेलं नसतं. गायत्री वकिलांना सांगते की एकदा काही जागा आपल्या ताब्यात आली ना, मग बघा की मी पुढे काय करते. आणि हे प्रभू कुटुंबातील लोक तर केस नाहीत करणार, उलट मीच तुम्हाला ही केस चालवायला देते आहे. तर छाया तिथे गायत्रीला इशाऱ्याद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत असते. छायाला राहवतच नसतं. तिला बातमी द्यायची असते की तेजस मानसी घर सोडून चालल्याचे. गायत्री वकिलांशी गप्पा मारण्यातच बिझी असते. ती त्यांना सांगते की एकदा का प्रभू कुटुंबाच्या वरचं छत्र हटलं ना, की ते काय आपल्यावरती केस नाहीत करणार, उलट ते माझ्या पायाशीच येतील. इतक्यातच विनोद दुसरी एक धमाकेदार बातमी घेऊन आलेला असतो आणि तो गायत्रीला हाका मारणार. तेव्हा त्याला छाया सांगते की गप्प बसा, ती फोनवरती बोलते आहे ना. तर त्या दोघांचाही वाद चालू होतो आणि ते एकमेकांना सांगत असतात की आधी मी बातमी सांगणार. त्याचनंतर छाया विनोदला सांगते की आता गप्प बसा, नाहीतर दिदी परत थोबाडीत मारेल. तेव्हा विनोदला आता तो क्षण आठवतो आणि तो गप्पच बसतो. तर बाहेर तेजस मानसी या दोघांचीही लग्न रजिस्टर करण्यासाठी त्या दोघांनीही सह्या केलेल्या असतात. परंतु आय विटनेस म्हणून आता ज्या लोकांच्या सह्या हव्या असतात तिथे मानसीच्या बाजूने कमलाकर मामा सही करतो. तर तेजसच्या बाजूने सही करण्यासाठी तेजस आभाकडे पाहत असतो. परंतु आभा तेजसवरती खूप चिडलेली असते. संपदा मनाचा मोठेपणा दाखवते आणि वकिलांना सांगते की तेजसच्या बाजूने मी सही करते, तसंही ते मला आईच मानतात. इतक्यात सुयोग पुढे येतो आणि सांगतो की काकू, तेजसच्या बाजूने मी सही करतो. आणि त्यानंतर सुयोग स्वतः सही करतो. तो तेजसला सांगतो की तेजस, माझ्या या लग्नाला विरोध नाही आहे, तू इथून जातोयस ना त्यासाठी विरोध आहे, अजूनही विचार कर. तर आतमध्ये विनोद छाया या दोघांमध्येही वाद होत असतो की पहिल्यांदा बातमी कोण देणार गायत्रीला. आणि गायत्री त्यांच्यावरती चिडते. गायत्री चिडते आणि त्या दोघांनाही म्हणते की थोडा वेळ मी फोनवरती बोलते आहे, एवढंही तुमच्या लक्षात येत नाही का? गप्प बसा आणि बातमी काय आहे ती सांगा. तेव्हा छाया विनोदला गप्प बसवते आणि गायत्रीला आनंदाची बातमी देते की तेजस मानसी दोघेही घर सोडून चालले आहेत. तेव्हा गायत्री विचारते की ते कधी ठरलं. तर तिथे छाया सांगते की काय आहे ना, म्हातारीचे पाय धरण्यासाठी तो थांबला होता, एव्हा ना गेलाही असेल कदाचित. तेव्हा गायत्री खुश होते. परंतु इतक्यातच तिच्या आनंदावरती विरजण पडतं, कारण विनोद तिथे सांगतो की अर्धवट माहिती आहे ही. त्यानंतर विनोद गायत्रीला धक्कादायक बातमी देतो. तो सांगतो की दीदी, खरं तर ही अर्धवटच बातमी आहे, कारण तेजस मानसी या दोघांचेही लग्न कायद्याद्वारे ग्राह्य धरलं जावं यासाठी त्यांनी रजिस्ट्रार बोलवला आहे. तेजस मानसी हे दोघेही आपलं लग्न रजिस्टर करतायत. तेव्हा गायत्री हादरून जाते. कारस्थानी गायत्री येऊन मोडता घालणार तोच इकडे सर्वांसाठीच आनंदाचा क्षण असतो. तर तिथे वकील साहेब सर्वांनाच आनंदाची बातमी देत म्हणतात की आता तुमचं लग्न हे कायद्याद्वारे ग्राह्य धरलं जाऊ शकतं. तुमच्या लग्नाच्या बाबतीतला जो तुमचा निर्णय आहे ते तुमचं तुम्ही आता घेऊ शकता. त्यानंतर तो कमलाकरचा निरोप घेतो आणि तेथून जातो. त्यानंतर सुयोग तेजस मानसी या दोघांचेही अभिनंदन करतो आणि तो तेजसला संपदाच्या पाया पडायला सांगतो. संपदा दोघांनाही आता आशीर्वाद देते आणि त्यांना विचारते की परंतु आता तुम्ही कुठे जाणार आहात. इतक्यातच कमलाकर मामा मध्यस्थी करतात आणि ते म्हणतात की कुठे म्हणजे, ते माझ्यासोबत येणार आहेत. तेजसला तिथे आता मामींची भीती वाटत असते. तेव्हा कमलाकर मामा सांगतात की नाही नाही, माझ्या घरी मी तुम्हाला घेऊन जाणारच नाही आहे. खरं तर मी माझ्या मित्राला सांगून त्याच्या घरी तुमची राहायची व्यवस्था केलेली आहे. आणि तसंही तुम्हाला काय वाटलं की इथे फक्त मी तुमचं लग्न रजिस्टर करण्यासाठी आलेलो नाही आहे, तुमची सगळी व्यवस्था मी केली आहे. संपदाची सर्व काळजी कमलाकर मामाने दूर केलेली असते. संपदा आता मानसी तेजसच्या बाबतीत निश्चिंत असते. परंतु आभा मात्र खूपच चिडलेली असते. तर तेजसला तिथे त्याच्यासाठी कोणालाही त्रास द्यायचा नसतो.
त्यामुळे तो कमलाकर मामांना म्हणतो की मामा, आमची इतकीही काळजी आता तुम्ही करू नका, माझी मानसीची राहायची व्यवस्था मी करेन. तेव्हा कमलाकर मामा तेजसला गप्प बसवतात आणि त्याला म्हणतात की जावई बापू, काल तुम्ही परस्पर लग्न केलं तेव्हा मला विचारलं होतं का? नाही ना? मग आता तुम्ही गप्प बसायचं आणि गुपचूप माझ्यासोबत यायचं. त्यानंतर पुढे कमलाकर मामा तेजसला म्हणतात की माझी भाची नाही तर माझी मुलगी तुमच्या ताब्यात दिली आहे मी, तिची नीट काळजी घ्या. आणि त्यानंतर ते सुयोगला पटापट बॅगा उचलायला सांगतात. आबाला आता राहवत नाही आणि आबा रडतच घरात जाते. इतक्यातच समोरून गायत्री आलेली असते. आभा गायत्रीची धडक होते तेव्हा गायत्री तिच्यावरती चिडते आणि तिला बाजूला ढकलून तशीच ती तेजस मानसी या दोघांनाही थांबवण्यासाठी बाहेर जाते. तर मानसी तिथे संपदा निधी या दोघींचाही निरोप घेत असते. ती त्या दोघींनाही सांगते की तुम्ही दोघीही एकमेकींची काळजी घ्या आणि मी अधूनमधून तुम्हाला भेटायला तर येईनच. तर ते सगळेच जण आता म्हणजे तेजस, मानसी आणि मामा तिघेही चायला निघाले असता गायत्री येते आणि म्हणते की थांबा. निधीला तिथे खूप भीती वाटते. ती संपदाला म्हणते की काय अगा, ही डेंजर बाई आता नक्की काय करणार आहे, यांना सुखासुखी जाऊ सुद्धा देत नाहीये. गायत्री तिथे तेजसला विचारते की काय तेजस प्रभू, कुठे चालला आहेस? नाही म्हणजे भुरटा तर होतात, आता पळपुटाही झाला आहेस का? तेव्हा तेजस सांगतो की नाही, माझ्यामुळे माझ्या आईवडिलांना, माझ्या भावंडांना त्रास होतोय म्हणून हे घर सोडतोय. परंतु वहिनी, एक गोष्ट लक्षात ठेवा, घरापासून दूर जातोय याचा अर्थ असा होत नाही की घरावर येणारं संकट मी दूर करणार नाही. गायत्री तिथे धक्क्यानेच विचारते की घरापासून दूर म्हणजे नक्की असं कुठे जाणार आहात तुम्ही? तेव्हा मामा गायत्रीला सांगतात की 1 मिनिट, यांच्या संसाराची जबाबदारी मी घेतली आहे. माझ्या मित्राची एक खोली आहे, तिथेच या दोघांना घेऊन जातो आहे. तेव्हा गायत्री त्यांना विचारते की ओ वाव, ज्या मुलीने स्वतः लग्न करते आहे हे तुम्हाला साधं कळवलं देखील नाही, त्या मुलीच्या संसाराची जबाबदारी तुम्ही घेताय. त्यानंतर गायत्री आता समोर मामा उभे आहेत त्याचाही भान न ठेवता ते त्यांचा अपमान करायला लागते. ती म्हणते की एवढीच जर जाणीव होती ना जबाबदारीची तर मग एवढे दिवस तुमची बहीण, तुमच्या भाच्या वाऱ्यावर होत्या, त्यांना आमच्या दारात येऊन राहायची वेळ का आणलीत तुम्ही? ज्याप्रमाणे नीच गायत्रीने तेजस मानसीच्या नात्यावरती चिखलफेक केलेली असते, त्याचप्रमाणे ती नको ते आरोप मामांवरती करायला लागते. ती त्यांना म्हणते की अच्छा, म्हणजे आता अचानकपणे तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव होते आहे का? कारण आता तेजस प्रभू तुमचा जावई आहे. तुमच्या उपकारांच्या ओझ्याखाली त्याला दाबायचं आणि ते उपकाराचं ओझं जर तो फेडू नाही शकला तर आम्हा प्रभूंना वेठीस धरायचं. हीच प्लॅनिंग आहे ना तुमची? तेव्हा तिथे संपदा, कमलाकर मामा, मानसी यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा मामा गायत्रीच्या गैरसमजाचा भोपळा सर्वांसमोर फोडतात आणि तिला सांगतात की मला मान्य आहे की त्यावेळी मी माझ्या बहिणीची, भाच्यांची जबाबदारी नाही घेऊ शकलो, परंतु आता मला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे आणि जे काही मी करतो आहे ते माझी भाची, माझी मानसीसाठी करतो आहे. माझं हे सगळं काही डोक्यात सुद्धा नव्हतं. तेव्हा मुद्दाम गायत्री त्यांना म्हणते की अच्छा, हे सगळं भाचीच्या भल्यासाठी करताय की स्वतःच्या स्वार्थासाठी? गायत्री नको ते आरोप आता मामांवरती लावत असते. आतापर्यंत शांत असलेला तेजस गायत्रीला सांगतो की हे मानसीचे मामा आहेत, तेव्हा तोंड सांभाळून बोला त्यांच्याशी. तर गायत्री त्याला सांगते की घेतली, शेवटी जावई बापूने बाजू घेतलीच मानायची. अरे आत्ता तर लग्न झालं आहे ना तुमचं, लगेचच बाजू कसा घ्यायला लागलास? मूर्ख आहेस का? कळत कसं नाही आहे तुला? यांना ना हेच तर करायचं आहे, हेच तर त्यांचं प्लॅनिंग आहे. आपल्या प्रभू कुटुंबाला लुबाडायला बसले आहेत ही लोक. आता गायत्री नको ते आरोप मामांवरती लावत असते आणि संपदाला ते सहन होत नाही. त्यामुळे संपदा कमलाकर मामांना सांगते की दादा तू इथून जा, खरं तर माझ्या मदतीसाठीच मी तुला बोलावलं होतं. त्यानंतर गायत्रीने मामांचा जो अपमान केलेला असतो त्यासाठी स्वतः संपदा हात जोडून मामांची माफी मागते. तर तिथेच गायत्री मामांना पुन्हा सांगते की त्यांनी कुठे राहायचं, कसं राहायचं हा प्रश्न आमचा आहे. तुम्ही जेवढी मदत केली तेवढं पुरेसं आहे. यांचं लग्न रजिस्टर करून दिलं ना, मग आता तुमची जबाबदारी संपली, येऊ शकता तुम्ही, असं सडेतोडं गायत्री मामांच्या तोंडावरती त्यांना जायला सांगत असते. तर तिथे मामा गायत्रीला सांगतात की अहो परंतु मानसीला माझी गरज होती म्हणून तर आलो ना मी इथे. तर तिथेच तेजस पुन्हा मध्यस्थी करतो आणि मामांना सांगतो की जाऊ द्या ओ मामा, काही लोकांना ना काही गोष्टी सांगितल्या तरी कळत नसतात, जाऊ द्या, हे आमचे घरचे वाद आहेत.
त्यामुळे तुम्ही आत्ता तरी काही बोलू नका. तर मानसी देखील सांगते की मामा मला माफ कर. ज्यावेळी मला ना गरज पडेल ना त्यावेळी हक्काने मी तुझ्याचकडे येईन, परंतु प्लीज मी तुझा अजून जास्त अपमान नाही सहन करू शकत. तेव्हा कमलाकर मामा देखील आता मनावरती दगड ठेवतात, मानसीला पुन्हा आशीर्वाद देतात आणि तेथून जातात. नीच गायत्रीने मामांवरती नको ते आरोप लावलेले असतात. त्याचनंतर तेजस हा संपदाला सांगतो की आई तुम्ही काळजी करू नका, काहीतरी व्यवस्था होईलच. आणि तेजस मानसी घर सोडून निघाले असता गायत्री पुन्हा त्यांना अडवते आणि तेजसला म्हणते की आत्तापर्यंत त्रास तर देतच आला होतास, परंतु या आधी देखील खूप जास्त त्रास दिला आहेस तू आणि त्याच्यासाठी मी नाही सोडणार तुला. तर इकडे घरामध्ये तिन्ही भावंडं आता खूप दुखावली गेलेली असतात. त्यांना तेजसने घर सोडून जाऊ नये असंच वाटत असतं. तर त्यासाठी दिनेश दादा स्वतःला जबाबदार धरून स्वतःलाच मारून घेत असतो. तेव्हा तो सूरज दादाला सांगतो की काय उपयोग आहे माझा, मी माझ्या बायकोसमोर गायत्रीसमोर साधं तोंड उचकटूनही बोलू शकत नाही तिला, या सगळ्याला मीच जबाबदार आहे. तेव्हा अभा तिथे त्या दोघांनाही सांगते की परंतु दादा आपण तात्यांना बोलूयात ना, त्यांना सांगूयात ना की तेजस दादाला थांबवायला. तर तिथे सूरजदादा सांगतो की काय सांगणार आहोत आणि तात्या थोडीच आपलं ऐकून घेणार आहेत. तर इकडे गायत्री मुद्दाम तेजसला डिवचण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते की तेजस तू प्रभूंचा मुलगा आहेस आणि हे जर घर सोडून तू जायला ठरवलंस तर लोकांना चर्चा करायला संधीच मिळेल ना. तेजस तिथे गायत्रीला सांगतो की हे बघा वहिनी, तात्यांना लोकांनी बोलू नये याचसाठी मी जातो आहे इथून. तरी देखील गायत्री त्याला मुद्दाम विचारते की खरंच तू तात्यांना त्रास होऊ नये म्हणून जातोयस का, बरं एक मिनिट थांब, असं म्हणून ती तात्यांना जोरजोराच्या हाका मारायला लागते. तेजस तिला ओरडून सांगत असतो की वहिनी तात्यांच्या पुढे अजून तमाशा करायचा नाही आहे मला. तरी देखील गायत्री ऐकत नाही. तर तात्या सुनंदा दोघी आता बाहेर आलेले असतात. तात्या बाहेर आल्यानंतर तिथे गायत्रीला विचारतात की काय झालं आहे सुनबाई, कशाला हाका मारतेस. तेव्हा गायत्री म्हणते की तात्यासाहेब तुमच्या लक्षात येत नाही आहे का, तुमची सूनबाई आणि मुलगा घर सोडून चालले आहेत. त्यांना काही जणू घेणं देणंच नाही आहे असं वागत असतात. गायत्री मुद्दाम त्यांना म्हणते की अरे परंतु तुमच्यासाठी तर तुमची तत्त्व खूप महत्त्वाची आहेत ना. त्यानंतर गायत्री सर्वांच्या समोर एक मोठा गौप्यस्फोट करते आणि ती तात्यांना सांगते की तात्यासाहेब आज तुमच्या वतीने मी एक निर्णय घेतला आहे. आणि ती मानसीजवळ येऊन सांगते की तुमची धाकटी सून ही मानसी सनस तेजसची पत्नी या नात्याने प्रभूंची सून बनून आपल्या घरात गृहप्रवेश करणार. तेव्हा घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तर मानसी आता खूप खुश होते. तर तात्यासाहेब चिडलेले असतात आणि ते गायत्रीला सांगतात की सुनबाई तू घेतलेला निर्णय मला अजिबात पटलेला नाही आहे. तेव्हा गायत्री त्यांच्याकडे जाते आणि म्हणते की तात्यासाहेब हा निर्णय तर मलाही देखील पटलेला नाही आहे, परंतु इथे आपल्या प्रभूंची बदनामी होणार आहे. परत गायत्री मानसीच्या चारित्र्यावरती चिखलफेक करायला लागते. ती सर्वांच्या समोर म्हणते की स्वातंत्र्याचा लढा देणारे दिनकर प्रभू यांच्या घरात हे सगळं काही घडतं आहे. एक मुलगी भाडेकरू म्हणून या घरात येते काय, त्यानंतर त्यांच्यातलेच एका मुलाशी ती संबंध जोडते काय, आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद न घेता त्यांची परवानगी न घेता हे दोघे परस्पर अंगणामध्ये लग्न काय करतात. मला तर हे पटत सुद्धा नाहीये. आणि तसंही आता यांनी घर सोडून जायचा निर्णय घेतला आहे, परंतु जाणार कुठे सांगा ना तात्यासाहेब, कुठे जाणार ही लोक. आणि आपण काय यांना सतत शोधत बसणार आहोत का, ही भटकतच राहणार की रस्त्यावरती. नीच गायत्रीने एक संधीही सोडलेली नसते तेजस मानसीचा अपमान करण्याची. आणि तेजस आता तात्यांना मनस्ताप होऊ नये म्हणून मुख गिळून शांत उभा असतो. तर त्याचनंतर ती मुद्दाम सुनंदाला विचारते की काय हो सासूबाई, आता तुमच्या लाडक्या मुलाला जर तुम्हाला भेटायची इच्छा झाली तर जाणार कुठे तुम्ही त्याला भेटायला. तुम्ही तर गेट ओलांडून साधं घराबाहेरही कधी गेलेल्या नाही आहेत. तात्यासाहेब ते काही नाही, तेजसने केलेली चूक आता आपल्याला सुधारावी लागेल, आपल्याला हात वर करून चालणार नाही आहेत. ही काही जरी झालं तरी आता प्रभूंची सून आहे आणि लोक काय बोलतील याचा देखील आपल्याला तर विचार करावा लागणार आहे. तात्यासाहेब तिथे गायत्रीला म्हणतात की परंतु सूनबाई मला मुळात हे लग्नच मान्य नाही आहे. तेव्हा गायत्री चिडूनच सांगते की तात्यासाहेब हे लग्न मला देखील मान्य नाही आहे, परंतु तुम्ही सासूबाईंचा विचार तरी करा. आपला दिवटा 2 दिवस जेलमध्ये काय होता तर त्यांनी अन्नपाणी सोडलं होतं, दुखणं अंगावरती काढलं होतं, आजारपणात किती त्रास झाला होता त्यांना, त्यांचा तरी विचार करावा लागेल की नाही. आणि हे एकमेकांच्या हातात हात घालून कुठेही जरी भटकत फिरले ना
तरी तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहून सगळ्या लोकांना संशय तरी येणारच आहे ना. त्यांच्या लक्षात येईल की ही दोघं नवरा बायको आहेत. परंतु तेजस अजूनही याच विचारात असतो की गायत्रीला एवढा पुळका कधीपासून यायला लागला. ती तेजसच्या भल्याचा, प्रभूंच्या घराण्याच्या भल्याचा कसा काय विचार करायला लागली. त्यानंतर गायत्री तात्यासाहेबांना सांगते की तुम्ही जसं लोकांच्या बाबतीत पेपरात छापून आणत होता ना बातम्या, तशीच उद्या तुमच्याबद्दल पेपरात बातमी छापून येईल की प्रभाकर प्रभू यांनी स्वतःच्या मुलाला घराच्या बाहेर हाकलवून दिलं. चालणार आहे का ते तुम्हाला? परंतु मला चालणार नाही आहे. प्रभू घराण्याचे धिंडवडे निघालेले मी नाही खपवून घेणार. त्यामुळे मला हिचा गृहप्रवेश तर करावाच लागेल. तेव्हा तात्यासाहेब अखेर आता तयार होतात आणि ते गायत्रीचा निर्णय स्वीकारतात. तेव्हा गायत्री तेजसकडे जाते आणि म्हणते की काय तेजस, ऐकलेले नाही आहे का तात्यासाहेब काय म्हणाले? लुकअप. अरे तुझा हरलेला चेहरा बघायला नाही रे, स्माईल दे ना. अरे शेवटी आता तू याच घरात येणार आहेस. त्यानंतर ती मानसीकडे जाते आणि तिला म्हणते की मानसी, अगं तू देखील तोंड पाडून का बसली आहेस? नाही म्हणजे तू ही स्माईल दे ना. आता आपण एकाच घरात राहणार आहोत ना, जाऊ जाऊ म्हणून. त्यानंतर ती संपदाकडे जाते आणि तिला म्हणते की काय संपदा ताई, मिटली ना तुमची चिंता आता. त्यानंतर मुद्दाम ती संपदाचा अपमान करते आणि म्हणते की माझ्याकडे तर तुमच्याकडून काही अपेक्षा नाहीच आहेत, परंतु मुलीची ना एक नारळ ओटीवरून पाठवणी केली तरी चालेल. आणि ती मुद्दाम म्हणते की अरे बापरे, मी विसरून कशी गेले की तुम्ही तर ओटी नाही ना भरू शकत. आणि त्यानंतर ती छायाला मानसीची ओटी भरून गृहप्रवेश करायला सांगते. तर विनोदला देखील ती कामाला लावते की तेजस मानसी या दोघांचाही गृहप्रवेश होणार आहे म्हटल्यानंतर तू सगळं घर सजवायला घे. तर तिकडे आता प्रत्येकाने लगबग सुरू केलेली असते. सगळे जिकडे तिकडे निघालेले असतात. तेजसने गायत्रीला बरोबर ओळखलेलं असतं आणि तो तिथे गायत्रीला विचारतो की वहिनी, चक्क हे सगळं तुम्ही करताय? तेव्हा गायत्री म्हणते की मी. तर तेजस तिला विचारतो की नक्की डोक्यात काय गेमा सुरू आहेत? तेव्हा गायत्री म्हणते की काही नाही रे, प्रभूंच्या नावाचाच विचार करते आहे. तेव्हा तेजस म्हणतो की अच्छा, प्रभूंच्या घराण्याच्या इब्रतीचा प्रश्न फक्त तुम्हालाच पडलेला असेल हो ना. तर गायत्री तेथून निघून जाते. सुयोग तेजसजवळ येतो आणि त्याला समजावत म्हणतो की हे बघ तेजा, सगळं काही आता चांगलं चाललं आहे, तू देखील आता धीराने घे. आणि त्यानंतर तो फोन करण्यासाठी निघून जातो. तरी देखील मनात कुठेतरी तेजसला वाटत असतं की नक्कीच काहीतरी गायत्रीच्या गेमा चालूच आहेत, त्याशिवाय ती इतकी गोड कोणाशी चांगलं नाही वागणार. भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत तेजस मानसी यांच्या गृहप्रवेशाची जय्यत तयारी गायत्रीने तरी केलेली असते. तर अंगणामध्येच तेजस मानसी हे तयार होऊन आलेले असतात आणि एकमेकांना ते हार घालतात. त्यानंतर ज्यावेळेस एक एक पाऊल ते दोघेही पुढे टाकत प्रभू घरात जायला निघालेले असतात, तर गायत्री त्या प्रत्येक पावलाचं त्यांना महत्त्व सांगत असते. ज्यावेळी 4थं पाऊल मानसीने टाकलेलं असतं तेव्हा गायत्री म्हणते की हे पाऊल आहे एकमेकांना साथ देण्याचं. आता पुढचं पाऊल. त्यानंतर पुढे जेव्हा मानसी पाऊल टाकते तर गायत्री म्हणते की हे पाऊल सुखदुःखात साथ देण्याचं आहे. तेजस, तुझी बायको बिचारी ना आल्यापासून दुःखाचंच आहे. आता तुलाच तिचे सुखाचे दिवस आणायचे आहेत. आणशील ना?